बघा भांड्यांवर नाव इथे टाकायची चालू आहे सगळं एकदम फायनल केलं इकडं. स्वीटीन सागर लय वेळ झालं इकडं. सोफा बेड काय म्हणतात ती कपाट सगळे बघायला लागलेत. आवडलं का? केलं बाई चेंज आता केलं बघा चेंज. हा सहा नाव आहे तिथं. तिकडे सांगणार आहे त्यामुळे मला पण हेच करावं. ही ती सेमच आहे. सगळं सेम इतकं आहे ना. कुठलं काय घ्यावं तीच कळ ना एकदम सारखं. पिहू पण मम्मी मम्मी करतील. मम्मी चल की ग मम्मी. आणि कपाट बघा तीवालं फायनल केले घेतले. आणि भांड्यांवर तर नावं टाकायला सुरुवात आहे बघा सगळी. इतकी म्हणजे मी पण एक्स्ट्रा घरी भांडी घेतले तर एक्स्ट्रा म्हणजे भांड्याची चाळी घेतली देवाची. परत असते ना परत तांब्या आता बसते तिथं सोप्यावर. तांब्या परत भांड्याची जाळी आणि 4 पातेली घेतल्यात मोठी मोठी. कोण आलं गेलं भाज्याला येते भाजी बनवायला येते होतं त्याच्यामुळे आत्यांनी सांगितलं होती पातेली घेऊन या तर घेऊन जायचंय. आणि भांडी इतकीत ना मला भांडी अशी घेऊ वाटायला लागल्यात बघा जास्त करून. काय आता बाकीच तर दिवाण सोफा कपाट तर आहेच घरी त्याच्यामुळे ती नको म्हणलं आपलं किचन मधलं सामान घ्यावं. परत म्हणलं आत्ताच नको जेव्हा घर बांधून होईल ना त्यावेळेस घेता येईल ती म्हणजे सगळंच असं नवीन. आता घर कधी होते माहीत नाही मला पण जेव्हा माझं घर होईल स्वतःचं तेव्हा घ्यायचं. आणि म्हणलं आपलं घर इथे बांधून झाल्यावर घ्यायचं. तर आता बघा बस्त्यावरच तर तिथलं तर सगळं झालंय. आता छोट्या मोठ्या काही वस्तू राहिल्यात का काय माहीत नाही. आणि सगळ्या आम्ही घेतल्यात नीट नाटक्या पार होती. कधी सकाळी आले आणि ताईंकडं पण गेलो बघा गावठी पण ताईंकडं. त्यांच्या घरी जेवण इथे केलं आम्ही दुपारी. जेवण इथे करून नंतर आल्यानंतर मग इथं भांड्याच्या दुकानात आलो. भांडी ती सगळी बघितली नीट नाटकी हळकून होती. कपाट हे ती सगळं बघितलं. आता दिवस इथंच गेला. आता संध्याकाळच्या 7 वाजलेत बघा. आणि इकडे सागर आणि सुटी लय वेळ बघतात. होय सागर चांगलंय का सगळं करायचं का आणखी? सुटी तुम्हाला आवडलं का? सुटीला पाहिजे होतं विडलीचं भांड. मला मामी मला विडलीचं भांड पाहिजे. इडलीचं भांड. आणखी काय पाहिजे? काय घेतलं इडलीचं त्यांना कपाट दिवाण काय आवडलं का? मला भांडी बघायला यायचे म्हणले का तर मी करणार आहे ना म्हणलं तिथं सगळं लग्न झाल्यावर. ह्यांचं एकले हसायला येतं मला. आणि वॉशिंग मशीन पण आहे. वॉशिंग मशीन का वॉशिंग मशीन केली घेतली का? हा सागर काय बघतोस? हा कुठली घेतली? ही वॉशिंग मशीन कपडे धुवायची कशी या? वॉशिंग मशीन पण आहे बघा ह्याच्यावरती. असं उघडू लागेल की मला लागतं बघू द्या की कुठं आहे म्हणजे त्या बॉक्स माहितीच आहे का? बघा अशी वॉशिंग मशीन पण आहे. त्या तर माझ्या काय म्हणायचं भाची म्हणायचं का लेक म्हणायचं काय म्हणायचं. ती सोपा भारी कडला तर मला आवडला. हा बसल्या बघा भारी मस्त पैकी. कपाट इथे घेतले त्यांच्या आवडीचं. आवडलंय का सगळं सुटे? खरं का? तेव्हा तिकडं नावं टाकायची चालू आहे. ह्याच्यावर नावं सगळीकडे टाकले बघा. नावं दाखवते तुम्हाला काय टाकलंय ते. हा बघा सुटीने असं आणि कपाटावर पण बघते. काय करायचं? चेंज करायचंय वे बघ. हा 7 वाजलेत. आणि इकडं नावं टाकायची म्हणजे असं बघा रेक इथे आहे. असं वाटतं मला पण घरी घेऊन जावी. आणि असे प्लेटी चमचं रेक भरून भांडी कशी असतात सगळे असं वाटतं ह्यांना म्हणावीत आपल्या पण घरात घ्या किंवा एवढी भांडी सगळी असं मला वाटतंय घ्यावं इथे म्हणून. पण बघू आता नवीन जेव्हा घर होईल ना बांधून तेव्हा घ्यायची बघा. तर बघा इकडे कशी रेक भरून अशी भांडी येते असं मला वाटतं घ्यावीत भांडी इथे मस्तपैकी सगळी भरून. मी काय काय घेतलं ते दाखवते. बसली तर मम्मी बसल्यात का व भांडी काढून काढून दमल्यात. नाही काय झालंय
लय गरम होत होतं इथं आणि आता जरा बाई थंड वाटायला लागलं. आता 7 वाजले संध्याकाळचा. कंटाळा आलाय कंटाळा भांडी काढून तिथं फॅनच्या हवेला आणि इकडं भांड्यावर नारळ टाकायची चालू आहे बघा. आणि जे घेतलेत ना असं म्हणजे आत्यांनी सांगितली होती बघा अशी देवपूजाला भांडी ते लागतात म्हणून. आणि पातेली घेतल्यात अशी 4 अशी पातेली. आता म्हणलं मोठी बारकी घेऊन या म्हणून मध्यम घेतल्यात. आणि म्हणलं घरीची भांड्याची जाळी लई ही झाली म्हणजे भांड्याची जाळी घ्यावेत नवीन. का तर बघा मला लय दिवस झाले जाळी घ्यायची होती अशी. तर भांडी तर लय दिवस झाले घ्यायच्यात पण काही घेतली नाही. तिथं इतकी भांडीत ना असं वाटतं एक एक उचलून घेऊन जावं. मम्मीला म्हटलं तर त्या म्हणल्या जावं स्वतःचं घर होईल ना तुझं तेव्हा मी ना तुला हाय अक्का असा सट घेऊन देते म्हणल्या. तर टेन्शन घेऊ नको तुझ्या लग्नात नव्हती भांडी म्हणून मी घेऊन देते. तर म्हणले स्टीलची डबी घ्यावी 5 घरात काय तर भरायला का काय काय तिकडे घेतलेत बघा. आणि नावं टाकतात तवा डबा सगळे घेतलेत. काय पिहू पण बघते पिहू पण वैतागलेले. हाय पिहू कसला अवतार केलाय पिहून खराब झालं. तर बघू जावा स्वतःच घर होईल तेव्हा असं मी सगळे ह्यांना घ्यायला आणणार नाही. तर मम्मी घेऊन जाणार आहे म्हणल्या मी घेऊन देते स्वतःचं घर बांधून झाल्यानंतर तुमचं. मग बघू आमचं घर कधी होतंय कधी नाही नंतर घेताना. आता हाय असं चालू देते. तर चला आता मी हिताची करते ब्लॉगला एंड करते. मला पण आता काही कळना 2-4 दिवस झाले तसं पण ब्लॉगला माझ्या हीच नव्हता. आणि सोपा राहिला तर मला मेन गोष्ट ब्लॉगला जिथे एंड करायला लागले मी तर. आणि बाबा इथलं सोप पण लय येत आपलं कुठलं घेतलं काय माहिती. सोफा पण घेतलाय म्हणजे सोफा कपाट बेड आणि भांडी सगळी बघा 5-5 भांडी 5 ताटं 5 पेलं 5 ग्लास 5 तांब्य टीव डब्बा कुकर म्हणजे सगळी आपली घरात जेवढी भांडी असतात तेवढी. फक्त देवघर राहिले बघा. देवघर नाही ह्याच्यामध्ये देवघर पण घ्यायचंय आता. पिहू काही सोडा ना. आणि आम्ही इथे एक रील्स बनवली बघा त्यांनी टाकली त्यांच्या ह्याला. तर चला तिकडे हा तुझं नाव सांग एकदा. आमची पिहू ना लय बोलायला लागली बघा आणि नाव घेतली सगळ्यांचं. नाव सांग पप्पांचं नाव काय ठीक आहे. पिहू तिचं नाव आहे बघा प्रिशा म्हणायचं प्रिशा. तुझं नाव काय? मी काल तिला प्रिशा म्हणत होती तर मला खवळली माझ्या तावली मला म्हणली पिहू म्हणायचं. मला माझं नाव पिहू आहे आणि सगळ्यांची नावं घेते दादा ताई हाय का नाही. पिहू लय हुशार झाली आमची लय बोलायचं हे का नाही. म्हण बलीत का म्हणत शकली बलीत का बाय बाय कर तसं तोंडात घालायचं नसतं. तर चला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून. आणि म्हणजे मला जी माझ्या मनात होतं ती मी म्हणले आता तुम्हाला. असं म्हणजे स्वतःच्या घरात आपल्याला पण असं सगळं असं भरून असं वाटतंय. रॅग डबं सगळं अशी भांडी असावी घरात. मित्र ह्यांच्या लय दिवस झालं महाग लागलीच होती. रॅग घ्या भांड्याचं त्यांनी काही घेत नव्हतं. मग आता काढलंय तेवढंच घ्यायचंय बघू काय होते काय नाही. ते पण ब्लॉग मी आता ब्लॉगला इथं चेंज करते. तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर तोपर्यंत सगळ्यांना बाय.